अगदी चटपटीत ढाबा स्टाईल घरगुती साहित्यामध्ये ती चव आणि घरातले सर्व बोटं चाखून खातील अशी मला खात्री आहे। घरामध्ये पाहुणे आलेले असू द्या, सण समारंभ जरी असला ना, त्यावेळेला अतिशय सोपा दम आलू बेत ठरणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। दम आलूची भाजी करण्याकरिता मी इथे अर्धा किलो इतके बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे 4 ते 5 लोकांना पुरेल इतके आहे। असे छोटे छोटे घेतलेले आहे। असे बटाटे तुम्हाला बाजारामध्ये मिळून जातात। मी ते कुकरच्या डब्यामध्ये बटाटे टाकून घेतलेले आहे आणि एका पाण्याने किंवा 2 पाण्याने आपल्याला त्याची माती असते ना, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने अशी चोळून घ्यायची आहे। मी छान धुवून घेतली आणि त्यामधलं पाणी काढून घेतलं। अजून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला, हे उकडायचे आहे त्यामुळे। आणि कुकरचा डबा मी कुकरमध्ये ठेवलेला आहे आणि आपल्याला याच्या मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। मी मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून बटाटे छान उकडून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। तुम्हाला मी काही मसाला दाखवते। 1 इंच इतकं आलं घेतलेलं आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। 2 मध्यम साईजचे कांदे मी इथे चिरून घेतलेले आहे। 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आपल्याला सर्व आता मिक्सरमध्ये टाकायचं आहे। मी ते मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये लसूण, आलं आणि कांदा टाकून घेतलेला आहे। कोथिंबीर टाकायची, झाकण लावायचं आणि याला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी ते कांद्याची आणि लसणाची छान पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच भांड्यामध्ये आता टोमॅटो टाकूया। टोमॅटोमध्ये पाणी टाकायची गरज नाही, कांद्यामध्ये पण मी पाणी टाकलेलं नव्हतं। झाकण लावायचं आणि छान असं फिरवून घ्यायचं। या पद्धतीने मी ते पेस्ट तयार करून घेतलेली आहे। भाजीला आता फोडणी देणार आहोत। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं। यामध्ये लवंग आणि तेजपत्ता, दालचिनी, अर्धा चमचा जिरं छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर आपण जो कांदा आणि लसूण आल्याचं पेस्ट टाकून घ्यायची, तीही कढईमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। 1-2 मिनिट छान अशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत। गॅस मी इथे कमीच ठेवलेला आहे, कारण ही कढई स्टीलची असल्यामुळे लगेचच त्याला डाग पडायला सुरुवात होते। 2 ते 3 मिनिट छान परतलेलं आहे। त्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकूया, तीही छान परतून घ्यायची आहे। आपल्याला हा संपूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत छान परतायचा आहे। आता मी ही कढई बाजूच्या गॅसवर ठेवलेली आहे। ह्या गॅसवर मी छोटी कढई ठेवली, त्यामध्ये थोडं तेल टाकलं। आपल्याला हे आलू तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे। अधूनमधून मसालाही छान हलवून घ्यायचा आहे। तुम्ही ही प्रोसेस आधीही करू शकता। जेवढे बसेल तितके मी ह्यामध्ये आलू टाकून घेतले आणि छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये, म्हणजे खूप छान टेस्ट येते। चव तर अप्रतिम लागते। ह्या पद्धतीने आपण छान असे आलू गोल्डन कलर येईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे। 6 ते 7 मिनिटांनी बघू शकता आलू छान गोल्डन कलर झालेला आहे। आपण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत ह्या पद्धतीने। संपूर्ण आलू आपण ह्यामध्ये काढून घेतलेले आहे। उरलेले ते जे तेल आहे ना, तेही आपण भाजीला वापरू शकतो। आधी तुम्ही आलू फ्राय करून घेतले तरीही चालते। भाजीचा मसाला आता चेक करूया। अजून याला 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट छान परतून घेतलं, त्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकला, 1 चमचा धनिया पावडर टाकली, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली। तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता। यामध्ये तुम्हाला जर काही मसाले अजून ॲड करायचे असेल तरीही करू शकता। मी हा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। याची रेसिपी ज्योतिष किचनवर आधीच अपलोड केलेली आहे। छान परतून घेतला मसाला, त्यामध्ये छान परतल्यानंतर आपण जे आलू तेलामध्ये फ्राय करून घेतलेले होते तेही टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे।
आपल्याला ह्या भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचं आहे, त्यामुळे मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान चव येते आणि लगेचच भाजी तयार होते. आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. मी ते गरम पाणी टाकलं थोडं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने. तुम्हाला जर ही भाजी थोडी पातळ हवी असेल तर अजूनही यामध्ये पाणी टाकलं तरीही चालतं. मी ते छोटी वाटी दही टाकलेलं आहे. तुम्ही मसाल्यामध्ये जरी टाकलं तरीही चालतं. मी वरतून इथं दही टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. दही आपल्याला संपूर्ण भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान मेल्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीलाही छान अशी चव येते. त्यानंतर भाजीवर झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिट कमी गॅसवर छान शिजू द्यायची आहे. 5 ते 6 मिनिटानंतर चेक करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मस्त अशी चविष्ट चटकदार दम आलूची भाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता. मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे ढाबा स्टाईल. नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने. हिवाळ्यामध्ये हे आलू मिळतातच बाजारामध्ये. नक्की तयार करून बघा आणि तयार केल्यानंतर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. लाईक आल्यानंतर हाईप येतं, हाईप पण करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.